पुढे पुढच्या घडामोडीकडे अजित पवारांसारखा अर्थमंत्री सगळ्या राज्यांना मिळो असं मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले। अजित पवारांनी एसटी महामंडळाकडे विशेष लक्ष दिल्याचं सुद्धा सरनाईक म्हणाले। दरवर्षी 5000 नव्या एसटी बसेससाठी अजित पवार निधी देणार आहेत अशी माहिती सुद्धा परिवहन मंत्र्यांनी दिली। तर मी पैसे खिशात घेऊन बसतो का असं म्हणत शिवसेनेच्या मंत्र्यांवर अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे वक्तव्य केलं होतं। कधी कधी काही जण असं बातम्या सोडतात की अजित पवार पैसे सोडत नाही। अरे पैसे सोडत नाही काय, माझ्या खिशात पैसे घेऊन बसलोय। शेवटी राज्य सरकारने अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पैसे पहिल्या तिमाहीत आम्ही 20% सोडतो, दुसऱ्या तिमाहीत 40% सोडतो, तिसऱ्या तिमाहीत 60% सोडतो, नंतर 80% आणि शेवट महिन्यात 100%। अशा पद्धतीचं ते नियोजन असतं। अजितदादांसारखा वित्तमंत्री सगळ्या राज्यांना लाभला पाहिजे ह्या मताचा मी आहे। कारण अजितदादांनी एसटी महामंडळाकडे विशेष लक्ष दिलेलं आहे। मी त्यांच्याकडे एक प्रस्ताव दिला की आमच्या एसटी महामंडळाला दर वर्षाला 5000 बसेस दिल्या पाहिजे। त्यांनी ती मागणी ताबडतोब मान्य केली आणि दर वर्षाला 5000 याप्रमाणे अर्थ खात्याच्या माध्यमातून आम्हाला एसटी महामंडळासाठी ते निधी उपलब्ध करून देणार आहेत। त्यामुळे अजितदादा योग्य अर्थमंत्री आहे असं माझं स्वतःचं